मी आले त्या घरात कोणी नाही आणि या घरात कोणी नाही. सुनंदे ए सुनंदे सुनंदा सुनंदा कुठे गेली का नाही? या 3 नंबरच्या घरात आहे का ना सुनंदा? ए सुनंदे कोणीच नाही बाई इकडं, कोणीच नाही. आता बसत इकडे जाऊन दे गेली असं कुठे मला नुसतं फिरत फिरत राहतं. मी म्हटलं लग्नाचं सांगून यावं हिला. मग म्हणा टायमावर सांगितलं. आता 1 तारखेला तिचं काय आहे, उठली का गाय गाय उठली का गायला चारा टाकती, गोर सांभाळती, गाय सांभाळती, बकऱ्या 2-4 बकऱ्या. बकऱ्या काय दिसलं नाही का? मी सगळं टाकलं खपून. का बरं? मी काही ठेवलं नाही. मला आता काहीच करायचं नाही. माझ्या दोन्ही सुना म्हणल्या मम्मी आता काहीच करायचं नाही, काम धंदा करायचं नाही, काहीच करायचं नाही. आपण धुण्याला बाय ठेवू, भांड्याला बाय ठेवू, स्वयंपाकाला बाय ठेवू, पडची पुसाला बाय ठेवू, सगळ्याला बाया ठेवणार आहे माझ्या सुना. माझ्या सुना एकच नंबर आहे दोन्ही पण. आणि ते हे डुप्लिकेट सोनं तर लय गळ्यात घातलं तर. तुमच्या फुटले काय? सोन्याचं आहे सोन्याचं ये डुप्लिकेट घालील काय मी? नाही ते बाकीचं सगळं डुप्लिकेट. कायचं डुप्लिकेट आहे? आता करून आणलं लग्न आहे म्हणून. आणि मला पहिल्यापासून माझ्या भावाच्या घरी किती चांगलं आहे तुम्हाला 2-4 दिवस माहिती नाही आधी 2-4 दिवस आधी न्यायची का का? काय सुनंदीला? सुनंदीला 2-4 आधी नाही डोळ्याला का मी काय सांगते बोला मी काय बोलते ते ऐका नीट. कान कान उघडून जरा. हा बा तुम्ही 4 काढेले पोर. मी जर समजा नाही आता जर पुऱ्याला नाही आली सुनंदी तर मी तुमच्या इडे येणार. मी सांगून देत. हा आपल्याला पटणार नाही बाई. तिच्या मनावर आहे. कधी आली तर सुन माय बहीण मळ्याती कधी तिच्या आली तर ऐवजी माय मी बहीण येऊ मळ्यात का? राहते. आजच येऊन बसू का मी? तुम्ही काय वळी सोडेल काय गावाला? नाही नाही मला काय काम नाही तर मग येतो मी. कधी तुम्ही काय मारुती कामाचं तिड? मला येते ना लाटता पुऱ्या लाटता. हा तुम्ही नाही त्या बायाच्या मध्ये बसाल का मोसुबा? अरे सगळे बाहेर राहतील का? मग पुऱ्या लाटायला जात माझंच काम राहतं का? 1 तारखेला तुम्ही या ना ते आता पाय पाय आली का कशी नाही आली तू? 2 तारखेला मांडव आहे ना मांडव टाकायला या. हा येईल. आता घाला अंडे घरात. अरे मला सगळी माहिती झाली गावात. मी हिंडतो सगळ्या लोकांनी मला सांगितलं का बा सुंदरीच्या पोराचं लग्न धरलं म्हणा, लय मोठं लग्न करणार आहे. हा लय मोठं आहे. साऱ्या महाराष्ट्राला पत्रिका आहे, सारा भारत. एवढ्या लोकांना पत्रिका दिली मग मला माहिती नाही. युट्यूब चॅनल चालू आहे ते माय पोर. एकच नंबर आहे माय पोर दोन्ही पण. बरं मग आता काही चहा पाणी आहे का नाही? काही एवढी मोठे की सांगू राहिली काय? अरे चहा तर पाजायला पाहिजे का नाही? आता तुमच्या घरी मी आले का माझ्या घरी तुम्ही आले? तुमच्या घरी मी आले ना. अरे पण ते किचन मध्ये मला जमत नाही ना काही. तुम्हाला काय जमत? तिला दूध ठेवले, चहा साखर ठेवले आणि उकळणं आण मला पाजन तू पे. हा मा अडकलं खेटून. मी रिकामी आहे तुमच्या घरात पाहायला. हे मग आलीच का आलं इड? हा आलीच का आलं मी म्हणतो. आले त्या सुनंदीला सांगायला. ती सुनंदी काय तो सारखी अशी मोकळी आहे का? तिला सारखं काम राहतं. आणि मी मोकळी काय? हेच कमाल एवढं. उठलं का तिला त्या 2 गावड्याचं शेणपाणी करावं लागतं. त्याच्यानंतर त्या गावड्याला चारा पाणी याच्या बांधावर हिंड, त्याच्या बांधावर हिंड, त्याच्या बांधावर हिंडून हिंडून ती गोळा करून आणती का बरं चारा. तुम्हाला जमीन नाही काय? पण तुम्हाला आहे ना, पण ती लांब आहे ना, जात नाही ना ती. लाभे. हा 4-5 किलोमीटर आहे. हा मग दाजी एक करा ना, खपून टाका ना ते. नाही खपवायचे ते. मग आता हे दिवाळी आहे ना, दिवाळी झाली का हा. मग दिवाळी अजून आता 15 दिवस आहे. हम्म. दिवाळी झाली का मग खपूनच टाकू. दाजी माय पाराला काय गेलो? काय गेलं? आहेर काय गेलं? आहे हा अंगठी घेतो ना. 5 ग्रॅमची करा मग. 5 ग्रॅमची नाही, 2 ग्रॅमची घेतो. अंगठी घेतो. 2ची नाही ना, कडक घेतो. कडक सोन्याचं नाही नाही, चांदीचं कडक. चांदीचं किती बाराचं? सुनंदाच बोलली. हा का? हा ती मला हा. तुमच्या पोराचं आपलं त्या सुंदर व्हायच्या पोराला काय घेणार आहे तुम्ही? म्हणलं माझं काही नाही,
तुझं काय मत आहे? हं. तर ती म्हण मी कड आणील म्हणून. हा का? हा, ईशाला कड आणील म्हणून असं बोलले असं करा ना मग माझ्या सुनाल नत करा ना. ना. हा सुनाला हा हे आता काय आमचं काय संबंध आहे तो सुनाचा नाम का? तू तू म्हणले असते, तुला म्हणले असते तर साहजिक गोष्ट आहे. नाही ना तर सुनाला आम्हाला काय गरज पडली नतलं करायची? माई सून कशी दिसती जशी महालक्ष्मी जशी हा, पाहिलं मी फोटो मध्ये. पाहिलं का? हम्म. आणि मग किती गोड दिसती. काय नाचकामाच्याच पोरी येते आणि काय आहे काय नाही काय. हा असो काय बी पण याच्यामध्ये एक हे करेल तरी 25-30 हजार रुपये कमी नाची माई सून आहे. हा का? मग चांगले भेटले. मग चांगली माझी एकच नंबर. चला मला सुनंदीचा डबा, माझ्या दोन्ही सुनाले गोडे. सुनंदीचा डबा नेऊन द्यायचा आहे. हं. डबा आहे कुठं ठेवला काय पाहतो. आलो मी. हा, कुठे तुला डबा? तुला नेऊन घाली तो हा आणि मी येतो. बस इथे बस आणि डबा घेऊन येतो. म्हणजे मी उन्हात बसू काय? मला ऊन लागत बाई. 2च मिनिट. किती का ऊन झालं. सपाटा घरीच होतो. ती जाती कामाला ती काढी ती कांदे आणि हे बसत घरी टेकून म्हशीचा पोव. आता सकाळी इड डबा पाहिला होता पण डबा कुठं गेला आता? खूप चिमटा घेतला तर रगत निघत उपटून घ्यावं काय लागेल. कामाचं न दाखवत एवढं मोठं कोण? जनावर. पण हा मला म्हणून राहिली काय? मग एवढं मोठं जनावर म्हणलं काय कामाचं आहे? चिमटा हा. घेतला तर रगत निघणार काय? घरीच गोळी तर आता घरीच अंडे घाली तर बाय. तिडोर येतं इडोर जातं तिडोर येतं एवढं जातं त्या घरात अरे तिकडं, त्या तिला घरात तिला मी म्हणतो बर का, असं काय? तिला मी म्हणतो का जाऊ नको मळ्यामध्ये, मळ्यात काम करू नको, घरातच राह. अरे तू त्या जनावराला चारा पाणी टाकायपेक्षा मला चारा पाणी ऐका टाक. ऐका तुम्ही हं. आमचं घरचं माणूस बर का हं. मानवरा मिलिटरी रिटर्न झाले हं. पण घरी अजिबात नाहीये. करमतच नाही त्यांना घरी. मग काय करत? हा काय करत? होलसेल दुकान चालू आहे त्या नाशिकला. कसं? आमचंच दुकान टाकलं आम्ही. अरे नाशिक रोडला होलसेल दुकान टाकलं. रोज टाकलं पण कशाच टाकलं? ते काय तिथं सगळं होलसेल किराणा भेटत. हा, हा. किराणा किराणाचं दुकान. हा काय रे मग जावं लागेल सदा आणायला किराणा. जा ना आता. हो जा ना मग घेऊन यायचं महिन्याची बाहेर. तुम्ही किराणा कोण आण चाल ना मग, मला जोडी नाही कोणी, जाऊ आपण दोघं जण कोणा? ते दुकानात. मी काल जाऊ तिथं हं? घरचं काम सोडून. मग माग मजूर आहे आता. हे लग्न आलं जवळ मला ते बरं मग असं कर. हं, ती आली का? हा. मग ती आली का तिला सांगतो मी, तुझी बहीण आली होती पोऱ्याचं सांगायला. हं. आणि गंज नटून थटून आली ती. हम्म. हं? मग काय तुम्ही घेतलं काय मला काही? माझ्या नवऱ्याचं आहे सगळं. हा, नवऱ्याचं आहे काय मला काही घेणं नाही त्याच्याशी, पण तिला सांगाल मग नटून थटून आली ती. म्हणलं एवढी नटून थटून कुठं निघाली? ती म्हण तुमच्याकडे आले ते पुरेच सांगायला. हा 1 तारखेला पुढे आहे. 2 तारखेला हळद आहे. 3 तारखेला लग्न लागत. तिला सांगून द्या सुनंदीला. नाही तर जाय म्हणा मळ्यात. नाही नाही झालं. ते काय बरं साहेब आहे ते वलग वाटलं तुला अजून किती दिवस बाकी म्हणजे? त्याला नुसतं कामाचं आवरं भरलं. किती जण दिवस? नको गोत नको कोण नको तिला. आमच्या 5 बहिणी मध्ये हे काय हलकट निवडलं का ना साधा हे मळ्यात जातं साधा हे मळ्यात जातं. कोणी गणगोत नको, कोणाला भेटायला जाणं नको, याला जाणं नको, त्याला जाणं नको. काय लचत नाही ती सुनंदी. नुसता मळा 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 धरून राहिली. हा तिच्या घरी येईन का कोणी? तुमच्या घरी येईन का कोणी असं? नाही नाही, कोणी येणार नाही. मग नाही आली का मी सांगतो, नाही तर आहे ना चापकानं सट करीत तिला. हे मार बिरू नका तिला. काम नाही, बरोबर आहे ना. अहो बोलणे आम्हाला ऐकायला भेटू राहिले. तुम्ही टाचा टाचा मला बोलू राहिले ना तुम्ही. बरोबर आहे ना. तुम्ही येडा त्या गावाला वळीवर तिला उठल्या का उठलं पाड्या मळा उठलं पाड्या मळा. टाचा टाचा मला बोलून घेतलं. आता माझी काय चूक आहे? आता ती उठली पडली मळ्यामध्ये जाती. हं? तिला मळ्यातलं काम करायचं राहतं. आणि का होते तुमचे 4 गावडे काय काम करते? चारी आता ते चारी बाजूला आहे. म्हणजे कुठं कुठं येते?
काय करते ती हा? काय करते आता एक करतं गौंड्याच्या हाताखाली, हा गौंड्याच्या हाताखाली दगडू मिस्त्री नाही का, हा तुला तर माहिती दगडू मिस्त्री, मला नाही माहिती काहीच त्याच्या हाताखाली एक एक हा हं? एक ते बँकेचा पावते फाटते नाही का, हा बँकेचे दररोज पैसे घ्यायचे. हा दुसरा तीन बँकेचे पावते फाटून राहिला. तिसरा काय करतो आणि तिसरा आहे ना, तिसरा उठला का नुसतं गावात येईल. मग एखादा म्हणलं ना बस महागाडीवर चाल रे आपल्याला इडून जाऊन यायचंय. त्यानं बापाचं वळण धरलं म्हणायचं हा हा, चौथा हं? चौथा काय करतो चौथा हॉटेल चालवितो. पैसे देतो पण घरी पैसे देतो ना, पैसे देतो. आणि त्याला काय घरचं अन्न गोड लागत नाही, काही नाही. तिथं हॉटेलचं चांगला चांगला माल खायची सवय पडली त्याला, घरी जेवतच नाही तो. बरं मी तुमचं पदन ऐकायला नाही आले हं. तुम्ही तुमचं वळण त्या पोरायला टुकार हं. ते एक पोरग तुमचं देणार नाही आणि मला तुमचं आवडत नाही. मी चालले ते सुनंदीला पाठवून द्या आज हा. बाई बहीण या घरात देऊन ये ना हं. खेळ व्हायले तिचा हा सगळा हा चालेल. आयुष्याचा. मी चालले आली तर आली वरून मलाच बोलले. आता ती सुनंदी जाती धडपडत आहे तिकडं, चारा पाणी करीती, गाईला चारा पाणी करती, आणि ही माझ्यावरच भडकून गेली. माझी काय चुकी. आता मी सांगितलं तिला गावड्या सांभाळ म्हणून. काय जमाना आहे आला भाऊ, काय सुंदर